आपल्याला साडीमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होणार आहे मित्रांनो. पर्चेसिंग करताना आपल्याला रिअल मॅन्युफॅक्चरिंग कडून आपल्याला पर्चेसिंग करावं लागतं मित्रांनो. सीझन टाईप जर तुम्ही सीझनमध्ये जर घेता असाल माल, सीझन बघून तुम्ही माल घेताय किंवा तुम्ही फेस्टिवल बघून किंवा येणारे कार्य, आता लग्न कार्य वगैरे, दिवाळी वगैरे सण साजरे होतात, आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटी देऊ, बेस्ट प्राईसमध्ये देऊ आणि लेटेस्ट डिझाईनमध्ये देऊ. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की कस्टमरांचा थोडाफार तरी फायदा झाला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बोलणार आहे ते म्हणजे आहे आपल्याला साडीमध्ये प्रॉफिट कसं होणार आहे. तर साडीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट पाहिजे असेल मित्रांनो आपल्याला, तर आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागते मित्रांनो. एक गोष्ट अशी आहे की ती म्हणजे आपल्याला पर्चेसिंग आणि दुसरी आहे म्हणजे सेलिंग प्राइसची असते. तर आपल्याला पहिल्या पॉईंटवरती आपण येऊया, ते म्हणजे आहे आपल्याला पर्चेसिंग करताना आपल्याला रिअल मॅन्युफॅक्चरिंग कडून आपल्याला पर्चेसिंग करावं लागतं मित्रांनो. कारण का मी तुम्हाला सारख्यांदा सांगत असते आपल्याला की हे रिअल मॅन्युफॅक्चरिंग कडून आपल्याला परचेस करावं लागतं. आणि आपल्याला काय आहे मेन म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की जर रिअल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोण आहे आणि एक ट्रेडर्स कोण आहे. ट्रेडर्स कोण असतं आणि रिअल मॅन्युफॅक्चरर कोण आहे त्याचे ते ओळखणे मेन म्हणजे तुमच्यावरती आहे मित्रांनो. तर तुम्ही आपण आता हे बघा ना की जर आता कॉस्टिंग आहे, कॉस्टिंग आपला ट्रेडिंग त्याच्यामध्ये कमिशन काढतं, ट्रेडिंग कमिशन काढतं आणि जो एजंट्स आहे तो एजंट सुद्धा आपला कमिशन जोडत असतो त्याच्यामध्ये. आणि ती सगळं जोडणं म्हणजे ते तुमच्या साडीवरती डिपेंड असतं. तर त्या साडीवरती ते होतं मित्रांनो. तर आणि आता मॅन्युफॅक्चरिंग कडनं तुम्ही डायरेक्टली परचेस करताय, तर तुम्हाला मेन म्हणजे काय आहे, सगळ्यात म्हणजे लेटेस्ट डिझाईनमध्ये तुम्हाला परचेस भेटून जातं. परचेस करता तुम्हाला लेटेस्ट डिझाईनमध्ये मिळून जातं आणि दुसरं म्हणजे आहे ते तुम्हाला बेस्ट क्वालिटी मिळून जाते. आणि तिसरी आणि सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट ती आहे की ती त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेस्ट प्राइसमध्ये मिळून जातं मित्रांनो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिअल मॅन्युफॅक्चरर कोण आणि एक ट्रेडर्स कोण आहे हे तुम्हाला ओळखणं जरुरी आहे. आणि तुम्ही कुठूनही परचेस कराल तरी पण तुम्हाला हे ओळखणं जरुरी आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी जर आता समजा तुम्ही परचेस करायच्या टायमाला तुम्ही विचार करा, सीझन टाईप जर तुम्ही सीझनमध्ये जर घेता असाल माल, सीझन बघून तुम्ही माल घेताय किंवा तुम्ही फेस्टिवल बघून किंवा येणारे कार्य, आता लग्न कार्य वगैरे, दिवाळी वगैरे सण साजरे होतात, त्या प्रकारे जर तुम्ही माल परचेस करत असाल तर तुम्हाला तो माल विकला जाणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर अदरवाईज जर तुम्ही तुमचा माल विकत घेतला तर तो तुमचा ब्लॉक होणार आहे मित्रांनो. आणि तो ब्लॉक होणारच, पण तो कारण की तो विकला तर जाईल थोड्या दिवसानंतर, पण तुम्हाला तो विकला जाण्यासाठी विकायला तुम्हाला त्याला खूप टाइम लागेल. नाही तरी तुम्हाला 1 महिना, 2 महिना किंवा 3 महिने सुद्धा तुम्हाला लागू शकतात मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्ही घेताना तुम्ही सीझन वाईज किंवा जे फेस्टिव्हल आहे तेच बघून तुम्ही माल घ्या. आता समजा असं दिवाळी चालू होते, तर दिवाळी म्हणून तुम्ही जर माल विकत घेत असाल तर तुमचा माल लगेच विकला जाणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही माल घेताय, दुसरा काही विचार करून माल घेताय, तर तो विकला जाणार नाही. आणि साडी बिझनेस असा आहे की तो विकलाच जातो. आणि आता जर तुम्ही स्वतःचा नवीन बिझनेस चालू करताय, तर स्वतःचा बिझनेस चालू करताना तुम्हाला आता असं वाटत असेल की गाईड करायला आपल्याला कोण ना कोणतरी पाहिजेच असतं. कारण की गाईड केल्यानंतर आपल्याला थोडंफार वाटतंच ना की बाबा की थोडं कोणतरी समजावणार आहे आपल्याला, असं असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे की आता तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये जाल किंवा आजूबाजूला जर दुकान असतील तुमच्या ओळखीचे, जर तुम्ही तिथपर्यंत जाल, त्यांना विचारा, तर ते तुम्हाला काही खरं सांगणार नाही. ते तर तुम्हाला एवढंच सांगणार की बाबा ह्याच्यामध्ये तुम्हाला तर प्रॉफिट होत नाही, मला तर ह्याच्यामध्ये थोडाफार फायदाच झालाय, काही झालं नाही, असं तसं काही ना काही सांगणार. कारण की तो असं बघणार नाही की तो माझ्या बरोबरी येणार आहे, तो त्याचा माल परचेस करेल तर त्याच्याकडे कस्टमर येईल, याची भीती जास्त असते. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आमच्यासोबत जोडा, म्हणजे साडींचे रिअल मॅन्युफॅक्चरर अंकलेश्वर सिल्क मिलशी जोडा आणि त्याच्यानंतर परचेस करा. आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटी देऊ, बेस्ट प्राइसमध्ये देऊ आणि लेटेस्ट डिझाईनमध्ये देऊ. आणि तुम्हाला जर परचेस करायच्या टायमाला तुम्हाला जे काही वस्तू पाहिजे, कुठल्या गोष्टीची तुम्हाला जर परचेस करायची आहे किंवा तुम्हाला कुठला सण येते त्या प्रकारचं असेल किंवा कुठला माल आपल्याला ठेवायला पाहिजे, हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला पर्चेसिंग पासून ते सेल्स पर्यंत आम्ही तुमची मदत करू मित्रांनो. तर तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही तुम्हाला त्याच्यापर्यंत सगळं व्यवस्थित सांगू. आणि तुम्हाला जर आपली असतील कोणी पण ओळखीचे, जर त्यांना पण तुम्ही जर आपल्याकडपर्यंत घेऊन आले तरी पण चालेल. डायरेक्टली तुम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करा, पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरावरती तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट करत असाल तर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला हर प्रकारचं सगळं सांगू, जे पर्चेसिंग पासून ते सेलिंग पर्यंतचं सगळी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू मित्रांनो.
आणि मेन म्हणजे काय आहे, आपला भरोसा काय आहे, की आम्हाला फक्त एवढंच वाटतं, की कस्टमरांचा थोडाफार तरी फायदा झाला पाहिजे. त्यांना 2 पैशांनी त्यांना जास्त कमवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही कसं करतो, की आपल्याकडे कमी प्राईसमध्ये आपला माल देतो मित्रांनो. आणि आम्ही आता इथे 35 वर्षापासून हा आपण बिझनेस करतोय. 35 वर्षापासून हा बिझनेस फक्त आणि फक्त विश्वासावरती चाललेला आहे. आणि विश्वास म्हणजे मेन काय आहे, कस्टमरचा आपल्यावरती विश्वास असणं हे मेन आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपल्याला तो विश्वास आपण त्यांच्या सगळ्या कस्टमरांकडून आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा 35 वर्षापासून हा बिझनेस चालू राहिला आहे मित्रांनो. तर तुम्ही हा वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर तुमचा बिझनेस स्वतःचा स्टार्ट करायचा म्हणत असाल, तर तुम्ही साडी बिझनेस हा बेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ना आपल्याकडची जी पण माहिती आहे, आपल्याकडे नवीन कलेक्शन येतात किंवा आपल्याकडे जी माहिती आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील मित्रांनो. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. त्यांच्या सगळ्यांसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघितला, त्यांना सगळ्यांना थँक यू.